ओम ज्ञानिना मुक्तिदात्रेया ज्ञानदा साधकस्य सा ज्ञानेश्वरी चनाः पातु योगिध्येया सरस्वती। ज्ञानेश्वरी चनाः पातु योगिध्येया सरस्वती। ओम गम गणपतये नमः। ओम द्राम दत्तात्रेयाय नमः। ओम श्री आचार्य शंकर गुरुभ्यो नमः। जय ज्ञानेश्वरी। प्रथमतः चातुर्मास्याचे कार्यक्रम निमित्त चलता येत असले संध्याकाळचे पूजा कार्यक्रमांक आणि सत्संगाचे कार्यक्रमांक आयलात असले मागिले सगळे लोकांची हार्दिक जालत असले स्वागत। वैकुंठा भितरी भगवान विष्णू सकसकणेपणे हंतले उंच उठून बसलाची तिंगेले तोंडा भितरी अत्यंत आनंदाचे वातावरण दिसता असा। हंतले उंच बसेल तसले महाविष्णू सुमार वेळ थंय बसल्याची लक्ष्मी देवीक अत्यंत आश्चर्य कित्यले आमगेली हिंका म्हणून सहजानुची उठल नंतर उठून भायर येऊ का मुखालचे काम कर का जाल्यारी हंतले बसून गेलो हसनमुखी जान असाची थंय बसून असाची म्हणजे प्रश्ने लक्ष्मी देवी येता असा। अशानो लक्ष्मी देवी प्रश्नार्थक जावंक गेलो अत्यंत आश्चर्याचे किती जावंक गेलो भगवंता लागी येता येन विचारता कित्याजी कित्यल तुमका सहजानोची उठलतना गडबडी उरत आशिल्ले तुमी आत्ता ह्या दिबे गडबडी करनासतना हंतले उंच बसून आसा अजून पर्यंत आनी अत्यंत संतोशान आसाची कारण कितें म्हणून तेन्ना भगवंत सांगचे लागता कित सांगचे गो तुका हांव तुका एक अद्भुत जालें तसलें स्वप्न पळय म्हाका ते स्वप्नाचे चिंतन करताची मना भितर आनंद जाता आस म्हाका म्हणून तेन्ना लक्ष्मीक अत्यंत आश्चर्य कसलो तें स्वप्न हांवें बी आयकप इतकी म्हण विचारता आसा। तेन्ना भगवंत सांगता आसा मुद्दाम आतां उठाचे थोडे वेळा पयले भगवान परमेश्वर मागीर स्वप्ना भितर दिसलेची म्हाका अत्यंत अद्भुत जालें तसले तांडव नृत्य तिने करता आशिल्लेची ते तांडव नृत्य करता करताची तिने मागीर कणे पुनः पुनः पळयता आशिल्लेची तिंगेल ते नृत्य इतलें आनंदाचें ध्यान आशिल्लें तेजे बरोबरी तिन्नी सगळे देवान देवत लोक उरले बेची मागीर कणे रक्षीत आसत न्ही ते म्हणजे मागीर आनी अहो भागी ध्यान आशिल्लें अशें मना मस्त खुशी जावंक गेली म्हाका तें दृश्य पळोवंक गेलो तेकाच हांतले बसूंक गेलोची तें दृश्य पुनः मेलक घालता आसा याद करूंक येता आसा अशें हांव संतुश्ट जालो आसा म्हणून लक्ष्मी देवी बीची मस्त आनंद जावंक गेले भगवान परमेश्वर मागीर हिंगेल स्वप्न आयलें म्हळ्यार अर्थ कितें कितके आमचे एक अद्भुत जालें तसले योग आसा म्हणजे मना भितर तेणें कळून घेतलें विष्णू अजून थंय बसून आसा
आता जाल न्ही सांगून तुमी उठा या. तेन्ना विष्णू सांगता आसा ना गो, म्हाका पुनः पुनः परमेश्वर पळयता म्हणजे आसलेली कितकी मागीर याद येता असं म्हणजे ताका, तो कितके मागीर स्मरण करता असं म्हणजे अशी जावंक न्हू. चेणपळीचे दृश्टिकोना निमित्त म्हाका कळ्ळें तेगेले तो म्हाका याद करता असं म्हणू. अशें जावंक न्हू. आत्तां आमी हांगा तोडव करचें ना, आमी बेग बेग तयार तेया. ते परमेश्वरान केन्ना आमकां याद केल्लो आसता तेगे दर्शनाक आमी मोठो लोक वचया म्हणून सांगे न्हू. त्या दिकांनी विष्णू फटाफटाफट तयार जालो. तयार जा न्हू तेगेले सगळे सेवक लोकां बरोबरी, लक्ष्मी बरोबरी श्रीमन्नारायण वैकुंठांतल्यान भायर पळोवन येता आसा कैलास दिकांनी. येता तसले श्रीमन्नारायणाक मध्य वाटेन पावल मात्र थंय तेका दिसता आसा परमेश्वरू तेगे सगळे गणां घेंगे न्हू वैकुंठाक वचीत करून येता आसा म्हणून. तो मध्य मेळून गेलो ताका. मेळचे भितरी मस्त आनंद जावन गेले विष्णूक. कोणाक हांव पळय काडून वता आशिल्लें की तोची मध्यन सोडणें म्हण घट्ट वचून ताका अपघात घेतलो. ईश्वरान बी घट्टी विष्णू अपघात घेतले. मध्यंतर स्थळा भितरी हे दोगू लोकांना सांगा माग जाल्लो आसा. दोगू लोक मेळ्ळो आसाची. दोगू लोकांना दोळे येता न्ही बळा 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 उदक येता आसा. तितले भितरी बाकी सगळ्या लोकांनी तयारी केले, पीठ घातले, वेवस्थीत केले. हे दोगू लोकूची पिठा वचून बसलेची. सहजानुची विष्णू विचारता आसा परमेश्वरू तूं खंय वचें सुटिल्लो रे बारया म्हणून. तेन्ना विष्णू सांगता ना रे मागीर काल स्वप्नाक तूं आयलेलो की ना. तूं म्हाका परे परे पळयता आशिल्लो. अशें म्हाका दिसलें मागीर याद तूं करता आसा म्हणून हांव तुका पळयत खातीर येता आशिल्लो. तूं म्हाका मध्य मेळून गेलो संतोश जाले म्हणून. तेन्ना ईश्वर विचारता खरेची तुगे स्वप्न भितर हांव आयलेलो. हय रे खरेची. लक्ष्मीकडे हांवें सांगलें पळय. तेन्ना विष्णू विचारता तुमी कितें हांगा येवचे उठल्याची. तेन्ना ईश्वर सांगता आसा कितें सांग रे विष्णू. म्हाका बी तशी यादाची सकाळी हांव उठचे थोडे वेळा पयले मागीर स्वप्ना भितर तूं आयलो. तुगेले दशावताराचे वैभव हांव मागीर स्वप्ना भितर पळयलो. तेजे बरोबरी तुगेली दृश्टी मागीर लिखनी आशिल्ले. तेन्ना म्हाका दिसलें विष्णू श्रीमन्नारायण मागीर याद करता आसा मागीर स्मरण करता आसा म्हणून. अशें हांव न्हू हांव बेची तुका मेळका म्हण तयार जावन येता आशिल्लो रे. जाल्यार दैव योग पळय दोगो लोक मध्य मेळ्ळे आमी. हे इतले दूर गेले वैकुंठ हे इतले कैलास तो मध्य मेळा म्हणजे आसतली कितके आमगे भितर एकता भाव आसता म्हणून सांगे न्हू. दोगो लोक सांगूंक येता आसाची, हांसता आसाची, संतोश अनुभव येता आसाची. अद्भुत दृश्य हे पळोवंक गे न्हू सगळे थंय आशिल्ले तसले सगळे लोकूची आश्चर्यचकित्यान आसाची. विष्णू स्वप्ना भितर ईश्वर वता. ईश्वर स्वप्ना भितर विष्णू येता म्हणजे आसतली हे खंयचे अद्भुत जालें तसलें म्हणजे जालें. हे महान विचित्र जावन आस म्हण सांगचे. प्रश्नार्थक ओटलो काडले, हृदया भितर येवचे लागले, मना भितर आनंद जाले. दोगो लोक परस्पर यादकंगता उरताची. दोगो लोक परस्पर उत्सुक जावन उरताची मेळचे म्हणजे सत्यबेची तिने कण घेतले. हे सगळे जाले नंतर कुशलोपरी आरामासानी हे सगळे उलंड जाले. उलंड जालतना तेचे संदर्भा भितर नारद थंय येवन पावलो. तेक विशीं हें दृश्य पळोवन अत्यंत आनंद जावन गेले. श्रीमन्नारायण थंय आसा, परमेश्वर थंय आसा. अद्भुत जाले तसले सन्निवेश ते नारदाक. कारण नारद विष्णू भक्त जाले बेची. नारदान कितें फस्ट उपदेश घेतिल्लो आसा ते उपदेश म्हळ्यार शिवपुराण. शिवपुराण सनत कुमारांनी नारदा फस्ट सांगिल्लें
अशा ईश्वरा वंचू तितले प्रिती नारदाक, तितले मनातन भक्ती तेका. दोन्ही देव मागले येता मेळ्ळा म्हणजे अर्थ कितें आसा न्ही म्हण संतोशान तो उरलो. अशी आसतना सहजानुची विष्णू सांगता आसा, परमेश्वरा तूं इतले पर्यंत आतां येवन पावला, यो वैकुंठ वचया आमी दोगो लोक वची, थंय तुका हांव सत्कारांनी करता, मागीर घरा एक दीस राबून ती वचीत म्हणून. तेन्ना ईश्वर सांगता, ते कितें खांय तुगेली घरा येवं का, तूं सुटिल्ली न्ही म्हाका पळयत येवं का म्हणून, तूं यो कैलासाक, हांव तुका राबून सांगता 2 दीस, आमी बरें करून उरया, आरामशीर उरया. विष्णू तूं यो म्हणटा, ईश्वर तूं यो म्हणटा, हे दोगो लोकाले अशीची वाद विवाद चलता आसा, तुवें येवं का, तुवें येवं का, तुवें येवं का, तुवें येवं का. निर्णय जाताना निर्णय सांगतालो कोण, अशी हांव न्हू प्रायशः दोगो लोकोची नारदा पळोवन सांगताची, नारदा तूं आत्ता मात येवन पावलो मरे, तूं सांग कोणे कोण्या घरा वचका. विष्णू घरा हांय वचकी, मागीर घरा विष्णू येवं का. नारदाक पेचाटा पूण सोडता पाप, लोकांक हांव पेचाटा घालता, हिनी म्हाका पेचाटा घालन सोड मो आतां. हे मागीर निर्णय दिवचे जावत ना, कारण दोनीची अद्भुत जालें तसलें दैवत्व आशिल्लें व्यक्तित्व. अशें जावंक गे न्हू, हे निर्णय हांय दिवचे योग्य न्ही, हे मागीर हाती आशिल्लें तसलें काम न्ही म्हणचे नारदाक सहजान अर्थ येता. अर्थ जावंक गे न्हू, नारदूचें गे न्हू पार्वती पांय सांगता, हे आदिशक्ती तुच्ची सांग मा, कोणी कोणा घरा वचका म्हणा हांगा, हे निर्णय करचे कश्ट हांव गेल्या परिस्थिती, तुवें कितें तरी वाडटा की का म्हणून. तेन्ना भगवती आदिशक्ती मना भितरी हांसता आनी सांगो सूर करता. तुमगे दोगो लोकां स्वप्न आयकतना म्हाका दिसलें, तुमी दोगो लोकोची एक बरोबर हेंगे मिट्टी सांगितली तेन्ना म्हाका दिसलें, तुमगे दोळ्याला आनंद आश्रू पळोवन घेवन हांवें कळून घेतलें, तुमी दोगो लोक दुसू न्ही, तुमी दोगो लोक एकूची म्हणून. तुमी दोगो लोक दुसू न्ही, तुमी दोगो लोक एकूची. तुमगेले आत्मीयते प्रिती तुगे स्वप्न भितर त्या वचचे, तुगे सप्तेगी स्वप्न भितर तुवें येवचें म्हणले नंतर सहजान दिसून येता तुमी शरीर दोनी भितर तसलें चैतन्य एक, भितर तसलें परमात्मा शक्ती एक. अशें अनुची तिगे घरा तुमी वचकिंता पयलीची, तुमच्या घरा तिनी वचकिंता पयली तुमी दोगो लोक मध्य मेळ्या म्हणजे जालें आसलें रे. तुमी दोगो लोकूची एकूची म्हणजे संकेत उतमेत म्हाका मेळटा आसा. अशें हांवें न्हू तुमी दोगो लोकां भितरची अद्भुत चैतन्य आसा, तें अजून पर्यंत आमी कळून घेतलें नाशिल्लें. आमकां कितें दिसता आशिल्लें विष्णू श्रेष्ठ, ईश्वर श्रेष्ठ म्हणून, जाल्यार आज आमी कळून घेतलें ईश्वर बी श्रेष्ठ न्ही, विष्णू बी श्रेष्ठ न्ही, दोगो लोक एकूची, दोगो लोक श्रेष्ठ म्हूण सांगे न्हू. तसले एक आनंदाचे अनुभव आज तुमी दोगो लोकांनी आमकां खाण दिलें. अशें हांवें न्हू प्रायशः सगळे भक्त लोकांक एक सांगचे इश्ट करता आसा हांव, कोण विष्णू द्वेश करतकी ताका ईश्वर खंडितानुची माफ करतना, कोण ईश्वर द्वेश करतकी ताका खंडितान विष्णू माफ करतना. कारण दोगो लोक एकूची, शरीर दोनी आत्म एक. अशें जावंक गे न्हू सगळे भक्त लोकांनी याद धरून घेवका, परस्पर एक जालका तरी ह्यो श्रेष्ठ तो कनिश्ठ, ह्यो श्रेष्ठ तो कनिश्ठ म्हणजे भावनाका दोगो लोक एक म्हणजे चिंतनेचेर आमी उर केला म्हणजे संदेश त्या संदर्भाचेर आदिशक्ती थंय अशें तसले सगळे लोकांक दिता आसा. दिंगे न्हू निर्णय सांग न्ही आतां कोण कोणा घरा वचका म्हूण सांगे न्हू. तेन्ना आदिशक्ती आसता सांगता तुमी दोगो लोकची कितें करून म्हूण आयलेलीची. ईश्वरा तूं विष्णू मेळक म्हण आयलेलो, विष्णू तूं ईश्वरा मेळक म्हण आयलेलीची. दोगो लोक मेळून जालें न्ही आतां, दोगो लोक मेळटा तुमगे दोगो लोकांलें काम जालें म्हण जालें न्ही. विष्णू पळयचें काम ईश्वर जालें अशें जालें, ईश्वर पळयचें काम विष्णू जालें अशें जालें. आनी परतून थंय वचचें हांगा वचचें कित्याक, तुमी खरें तुमी वचा आतां आराम न्ही. म्हणजे निर्णय दितकी तेन्ना हे निर्णय दोगो लोकांक मान्य जाता, ईश्वरा बी मान्य जाता, विष्णू बी मान्य जाता.
आदिशक्तीक धन्यवाद म्हूण सांगे न्हू विष्णू तिगे लोकां वता ईश्वर पुन्हा कैलासा वता गेले नंतर अनेक कितले वेळ प्रायशः विष्णू परमेश्वर याद करता आसा खंयचे एक अद्भुत क्षण म्हाका मेळ्ळी परमेश्वराले संगती म्हाका मेळ्ळे म्हूण सांगे याद करून तो संतोशा भितर आसा त्या दिकांनी ईश्वर बी तशीची म्हाका श्रीमन नारायणाली संगती मेळ्ळी हांव कितलो दृश्टवंत म्हूण तो बी याद करता संतोशीचेर आसा म्हणजे कथा आयकले नंतर आमकां कळणेवचें सत्य कितें हे दोनी वेगळी हे दोनीची एक म्हणून हे दोनां भितरची भेदभावना कर्तव्यवशात सहजानुची भेदभाव म्हणजे आमी अर्थ करून घेवचें पडटा कशी एकलो मनुष्य शाळेक गेल्यार टिचर जाता घरा आयल्यार यजमान जाता अंगडे गेल्यार ग्राहक म्हण जाता तो तशीच एक्को परमात्मा सृष्टी स्थिती लय करचे खातीर 3 रुपाचेर तो प्रकट जाल्लो आसा सो कामयत बहुस्यां प्रजा येती म्हणजे उपनिषद वाक्य भगवंतानी चिंतन केलें खंय हांव अत्यंत विस्तार जाल्लें रूप घेवं का म्हणून केन्ना ते पराशक्ती निर्गुण स्वरूपाचें परमात्मा चिंतन केलें हांव अद्भुतान प्रकट जावं का म्हणून त्याने प्रकट जाल्लीची 3 देवता हे 3 देवता ब्रह्मा विष्णू आनी महेश्वर हे 3 देवताक आमी त्रिमूर्ती म्हणटाची मूर्ती 3 भितर शक्ती मात्र एक यादुरू ताका त्रिमूर्ती मूर्ती म्हळ्यार शरीर 3 भितर शक्ती मात्र एकूची ते परमेश्वरान संकल्प कितें केले हांवें हें अद्भुतान प्रकट जावं म्हणून तेन्ना फस्ट प्रकट जालें हें 3 स्वरूप 3 मूर्ती 3 मुर्तींची ते परमात्मा कितें संकल्प आसा ते करचे लागले खंय तेणी ब्रह्मानी सृष्टी काम घेतले रे विष्णूनी स्थिती काम घेतले विष्णूनी स्थिती काम घेतले रे ईश्वराने संहार करचे लय करचे मुक्ताय करचे काम घेतले कारण हे जगत निरंतर चलता उरका हे जगत अहर्निश हांव घेवन परमात्मा संकल्प आसा मस्तुपाचेर आपणान प्रकट जावं म्हणून ते प्रकट पुनः पुनः जाता उरका म्हणचे बदल हे 3 लोकांनी 3 कामांत जालें चिंतने आमकां पुराण उपनिषद ग्रंथ दिता आसाची अशी जावंक न्हू ही 3 लोकां भितर कोण श्रेष्ठ कोण कनिश्ठ म्हणजे प्रश्न ना 3 लोकूच एकूची तुमचो तरी भितर विशेष हांव न्हू विष्णू आनी शिव हे 2 शरीर न्ही हे एकूची म्हणजे अर्थ आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां आसाची अशी जावंक न्हू परमेश्वर पळयता म्हणजे बदल विष्णूले चिंतने विष्णू पळयता म्हणजे बदल शिवाल चिंतने म्हण जाल्लो आसतरी प्रायशः हांगा वेगळे खंय म्हण जाले एकच म्हण जालें न्ही बे हें सत्य आमी अर्थ करून घेवचे आवश्यकता आसा म्हणजे बदलाची हें चिंतने आज हांगा निर्माण जालें आसा सहजानुची विष्णू भक्त लोक केन्ना म्हणटाचे आमगेले विष्णू सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम देवादिदेव तो म्हूण सांगे न्हू शिवभक्त लोक म्हणटाचे ईश्वर श्रेष्ठ तेगेलिंत व्हड देव कोण ना तो महादेव म्हणून ते म्हणचे बदल चूक अभिप्राय म्हणटाना आमी ते म्हणूच विष्णू भक्त लोकांनी विष्णू देव म्हण घेवन तेगेले मान आराधना करचें मानचें योग्य आसा शिवभक्त लोकांनी शिव श्रेष्ठ म्हूण सांगे न्हू तेगेलें आराधना करचें योग्य आसा जाल्यार ते आराधना करता आसतना आनी कनिश्ठ म्हणचें ना न्ही आनी सान म्हणचें ना न्ही ते खंयचें न्याय मागीर गुरून केन्ना म्हणचें आशिल्लें प्रत्येक बायलेक तेगेलो घोव श्रेष्ठ रे तेगेलो घोव देव रे तेगेलो घोव देव म्हूण सांग न्हू बाकी लोकांक तूं चिकन पळयत ते ना खरें आशिल्लो लोकांक प्रेमान पळयत ते बरें करू घोवाक कशी सगळेची जेवणाक करून घालचे उठूक करून दिवची करतकी तशी बाकी लोकां बी करून दितकी तशीची आंबीची कोणाले आराधन करया कोणाले उपासन करया प्रश्न ना जाल्यार उपासन करता आसतना तो मात श्रेष्ठ बाकीचे कनिश्ठ म्हणजे कितें चिंतन आसा
हें कितले पर्यंत योग्य म्हणजे चिंतन करचे विचार करचे आवश्यकते आमकां आसा. आमी अनेक फावटी केन्ना करता उरताची विष्णू श्रेष्ठ म्हणटाची, ईश्वर श्रेष्ठ म्हणटाची, आदिशक्ती श्रेष्ठ म्हणटाची. हें कितें आसा हें आमगेले चिंतनचे विशय जावन आसा जाल्यार ते श्रेष्ठ म्हणून घेवचें अडना. जाल्यार बाकी लोकांक तो तुच्छ. थोडे वैष्णव लोक म्हणटाचे ईश्वर विष्णू भक्त म्हणून. थोडे शैव लोक म्हणटाचे विष्णू ईश्वराल भक्त म्हणून. थंय भक्त खंय आयले, परम भगवंत खंय आयलो, दोगो लोक एकूच थंय. दोगां लोकां भितर कांय व्यत्यास आसत ना. पुराणा भितर एक सुंदर श्लोक येता, शिवस्य हृदयं विष्णु विष्णोश्च हृदयं शिवः म्हणून. शिवाल हृदय कोणकें म्हळ्यार विष्णू खंय, विष्णू हृदय कोणकें म्हळ्यार परमेश्वर खंय. अशें आसतना हृदय नाशें कोण उरूं शकता की तो विष्णू ना जाल्यार शिव अस्तित्व ना, शिव ना जाल्यार विष्णू अस्तित्व ना म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना आमगे जीवन धन्य जाता, आमगे जीवन पावन जाता. अशें जावंक न्हू. हें कितें दोन शक्ती आसाची, दोन शक्ती रुपाचेर एक विना व्यक्ती रुपाचेर वेगळे म्हणजे आमी केन्ना सत्य कळून घेताची तेन्ना प्रत्येक देवा बद्दल आमकां श्रद्धे भावन येता, विश्वास येता. विशेशान एक तेंगेले परिचर्ये बद्दल आमी उत्सुकता येताची. आमकां इश्टदेवताक आमी पूज करचे बरोबरी बाकी देवा बी आमी मानताची. कोणाक कनिश्ठ म्हण पळयत ना. जर आमी कोणा तरी कनिश्ठ म्हण करता म्हणजे आसतली ते आमगेले सहानुभुतीचे परिणाम बीन आहा. आमगे कडेन विशाल दृश्टिकोन ना म्हण जालें, आमगे कडेन व्हड बुद्धी ना म्हण जालें. हें सत्य आमी अर्थ करून घेवका. अशें जावंक न्हू. विष्णू आनी शिव हें दोनी वेगळे न्ही, हें दोनी एकूची. हें सत्य आमी कळून घेवका. अशानूची आचार्य शंकर फाटल्यान गेले फोट पळयता तुमी. अद्भुत व्यक्तित्व आचार्य शंकराले. तेगेंता पयले खंयचे आचार्य बी नासलेचे हें याद उरूं. मध्वाचार्य जावो, वाजराज स्वामी जावोची, वा रामानुजाचार्य जावोचे कोण आसले तेंचे पयले. तिने येनूची धर्मस्थापन केले. धर्मस्थापन कंगे न्हू जगत एक संदेश दिले, उट्टू देवची एकूची म्हणून. आमी ताका म्हणचे अद्वैत तत्व म्हणून. द्वैत म्हणजे दोन, तो दुसरो ह्यो दुसरो, तो श्रेष्ठ ह्यो कनिश्ठ, ते द्वैत म्हणटा ताका. द्वैत तत्व म्हणटा ताका, ड्युएलिटी. जाल्यार शंकराचार्यान सांगिल्ले वन्यस एक, उट्टू एकच, भेदभाव ना. विष्णू श्रेष्ठ म्हणून मानता विष्णू पूज करी, ईश्वर श्रेष्ठ म्हणून मानता ईश्वर पूज करी, देवी श्रेष्ठ देवी पूज करी, गणपती श्रेष्ठ गणपती पूज करी. बाकी लोकां निंदन करनाका. उट्टू एकूच तिनी. शरीर वेगळे, आत्म एकूची. म्हणजे तत्व ताका तरेची आचार्य शंकरांनी ज्ञान मुद्रे पळया तेंगेले हातीच पळया तुमी हातीक तेंगेले मुद्र कितें आसा, ज्ञान मुद्रे आसा. म्हळ्यार ह्यो श्रेष्ठ ह्या कनिश्ठ न्ही, दोनीची एकूची. दोनी देवची एकूच. श्रेष्ठ कनिश्ठ भावना हे दोनी एकूच म्हणजे अद्वैत तत्व आचार्य शंकरांनी प्रस्थापित केले. देव देवा भितर झगडी करून तूं मरनाका रे. उट्टू देव एकूची. उट्टू देवा प्रीती करया. तुमकां इश्ट देवा तुमी जास्त आराधना करया नाका म्हणटना. म्हणजे अद्भुत संदेश जर कोण तरी एक व्यक्तीन दिल्लो आसले न्ही ते म्हण सांगले रे आचार्य शंकर भगवतपाद म्हणजे याद आमकां सगळो उरका. अशें जावंक न्हू. आचार्य शंकर भगवतान कितलें काम केलां जगता भितर, जितलें काम आनी कोणें केलें ना. नंतर आयले आचार्य पुराचे थोडे व्यंकटरमणा श्रेष्ठ म्हणून सांगता गेलेचे, थोडेच विष्णूक श्रेष्ठ म्हणून सांगता गेलेचे. द्वैत दोनी एक न्ही. तो दुसरो ह्यो दुसरो, तो कनिश्ठ ह्यो श्रेष्ठ, द्वैतवाद सांगता गेलेची. जाल्यार आचार्य शंकरांनी द्वैतवाद विचाराक घेतलो ना. अद्वैत उट्टू एकूच, खंयचे भेदभाव ना. म्हणजे अद्भुत संदेश जर एकमेव अद्वितीय तसले आचार्यान दिल्लो आसले न्ही ते आचार्य म्हणून सांगले रे आमगेले श्रीमद्गुरू श्रीमद जगद्गुरू शंकर भगवतपाद आचार्य म्हणजे याद केन्ना आमी दवरून घेताची तेन्ना खंडितानूची उट्टू देवा बद्दल आमकां भावन येता. जाल्यार आमगेले इश्ट देवता खंयचे आसा आमी पुजा करता वताची.
केन्ना हे भाव नासतना आमी ड्युएलिटी करता की तो दुसरो ह्यो दुसरो, तो श्रेष्ठ ह्यो कनिश्ट म्हणून करता की तेन्ना आमी अधोगती वताचे म्हणजे सत्य आज आमी अर्थ घेवंक केला. हाजी अनेक क्षेत्रा भितर आमी पळयताचे. थोड्या क्षेत्रा भितर गेल्यार ईश्वर जाले पद म्हणशी ना तुमी, ईश्वर भजन म्हणशी ना तुमी. तिरुपती वताचे भजन करता म्हणून मागीर समाजांत लोक बी गेलाचे. हांवें सहज विचारलें तांकां, तुमी टीम करून वचून हय आमकां आपयल जाले भजन हेका तरी कितें केलें थंय भजन वचून? ना भजन केलें. कशी उट्टू भजन करूं दिलें तुमकां? ईश्वर भजन बी ना 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 स्वामीजी तेंगेली एक गायडन्स आसा. विष्णूला मात्र म्हणका, ईश्वराला शब्द घेवचे ना तेंगेले म्हण. खंयचे पुण्यवंत लोक न्ही. म्हळ्यार विष्णू मात्र तेंगेले देव, बाकीचे न्हयच म्हणटाले तेंगे मना भितर. थोडे उठपी मठा वचून भजनां गेले आसात मागीर टीम सागरचे उठूचे. तेंकां विचारले थंय वचून तुमी भजन उट्टू केलेची? ना ना स्वामीजी हेच्ची भजन म्हणका, हेच्ची भजन म्हणल्यार मात्र तुमकां स्थान. कितें स्थान बुद्धी म्हण जालें न्ही. म्हणले तेंगे लेखक विष्णू मात्र बाकीच न्हय म्हणटाले देव. जाल्यार मागीर समाजांत तसली बुद्धी आसा? मागीर समाजाची बुद्धी कितें? उट्टू देवाक आमी एक म्हणटा न्ही. उट्टू देवाक आमी पुजा करतात न्ही. कृष्णाष्टमी करताची, शिवरात्र करताची, गणपती परब करताची, नवरात्र करताची, रथसप्तमी करताची, सुर्याला उपासनेक. जाल्यार थंय 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 मात्र साईबाबा स्थाना वचा, साईबाबा मात्र भक्ती कितें म्हणटा? साईबाबा नांव येवंक थंय लास्ट, दुसरें म्हणशी नात. म्हळ्यार खंय खंय एक एक ठिकाणी भावान सोडल्यार उदात्त चिंतने जर तुमी पळयका म्हणलें आसता तरी ते पळयचे. आचार्य शंकरा भितर पळयका ना, तेंगे शिश्या भितर पळयक ना, बाकी खंय पळयचें मेळटना. ही कथा कितें आसा? ही एक सारांश आसा. जगता भितरी देवता भितरी वैविध्य नाका. एकू परमात्मा कार्यरुपाचेर वेगवेगळे ज्ञान आसा. एकलो मनीस टीचर बी जाता, घरा आयले तेन्ना यजमान बी जाता, चले बापाय बी जाता, घोवाक बायल बी बायली घोव बी जाता, नातराक अब बी जाता. एकलो मनीस तो कशी वेगवेगळ्या रुपाचेर ते काम तो करून वता की तशी परमात्मा सृष्टी करता आसतना ब्रह्म जाता, स्थिती करता आसतना पालन करता आसतना विष्णू म्हण जाता, संहार करता आसतना ईश्वर म्हण जाता. म्हण जाल्या नंतर हांगा भेदभाव खंय आसा म्हण जालें? भेदभावा वाटी ना. जाल्यार आमी मनुश्या जाले आमगेली बुद्धी संकुचित न्ही वे, अशें आमी कल्पना करता वताचे. जाल्यार आचार्य शंकर तसले ज्ञानी लोक ते चिंतन करतना अशनूची आचार्य शंकर जन्मा दिवसाक आमी तत्व ज्ञानिಗಳ दिनाचರಣೆ म्हणून करताची. वैशाख शुद्ध पंचमी म्हणजे ज्ञानी भेदभाव करणं हे तसलं अद्भुत व्यक्तित्व ते आचार्य शंकर. अशान तिने अशें धरून घेतला मुद्रे, ह्याका आमी ध्यान मुद्रे, ज्ञान मुद्रे म्हणटाची. म्हळ्यार उट्टूची एकूची भेदभाव करनाकाची. उट्टू एक म्हणटा वच्चा तुमकां बरें जाता म्हणजे एक संदेश जर एकमेव अद्वितीय व्यक्तीन दिलो आसतरी ते आचार्य शंकर. अशा न्हू आचार्य शंकरांनी अद्भुत स्तोत्र कलाची, ईश्वरा बद्दल बी स्तोत्र कलाची, विष्णू बद्दल बी स्तोत्र कलाची. ते थोडे आचार्य आसाचे जेणे ईश्वरा बद्दल उलयच सुद्दां ना, विष्णू बद्दलच. आतां थोडे तुमी दासरपद म्हूण म्हणटाचे, ते दासरपदा भितर तुमकां ईश्वरा खंयचे स्तोत्र मेळटा. पळयलें तुमी ईश्वर स्तोत्र आसता म्हण दासरपदा भितर. मागीर गुरू म्हणटा आशिल्लेचे ते दासरपद न्ही रे, ते माधुरपद म्हूण सांगून. म्हळ्यार बरीच विष्णूलेच थोडे दुसरें पद ना थंय. जाल्यार आमी तशें न्ही. आमी सगळे लोकांक मानताले, सगळे लोकांक उपासन करताले, सगळे लोक देव म्हण भावन करता लोक न्ही आमी. अशानुची विष्णू आनी शिवा भितर भेद ना, दोनी एक म्हणजे तत्व आमगे तत्व. तेची प्रतीक आचार्य शंकर ध्यान मुद्रे, ज्ञान मुद्रेकान सांगता सत्य म्हणजे सत्य आमी कळून घेवची अनिवार्यता आमकां आसा. मुद्रे म्हण सांगले नंतर एक विशय याद आयला हांगा. तेवढे मस्त लोक सांगता उरता स्वामीजी मागीर चेल्ल्याक याद उरतना, स्मरणशक्ती मेता उरता. तांकां योगशास्त्रा भितर एक अद्भुत याला तसलो उपाय दिलो आसा. ते म्हळ्यार हे ध्यान मुद्रे, चिन्न मुद्रे म्हणटा हेका, ज्ञान मुद्रे म्हणटाची. ते मुद्रे चिन्न मुद्रे हेका अशी दोन बट्टो अडच्यो घेवन बसचे, चिन्न मुद्रे म्हण नांव हेका. अशी तरी तुमी दिवसाक 20 ते 40 मिनट तरी बसल्यार
आपापली स्मरणशक्ती जास्त येता वता आपापली याद रंगाची स्मरणशक्ती किती पडया ते वाढता वता ध्यानशक्ती ज्ञानशक्ती वाढता ज्ञानमुद्रे म्हणून बी नाव हेका आणि मना संतोष येता वता अशें नाका चिन्हमुद्रे ध्यानमुद्रे म्हण नाव जाल्यार 2 मिनटां शिकून बसचे भितर हांवें कल्लोय कांय जालें ना म्हणचे ना 2 मिनट केले परिणाम जावप ना याद उरता तुमकां 21 नंतर 40 मिनट पर्यंत कल्ल्यारी खंडितानाचे परिणाम जाता थोडे लोक म्हणटात समजे डिप्रेशन वता मागीर चल्ली मागीर चल्लो सहज कोणाकी प्रिय चिकन कितकी जान कितकी जान वता डिप्रेशन वच्चे लोकांक आतां व्हड न्ही अज्ञान काम केलें तर डिप्रेशन वच्चेची बरें काम केलें मात डिप्रेशन वतना कोणाची डिप्रेशन वच्चे बी तेका हेची उपाय मन शांत जावपाक जालें आसतरी मन एकाग्र जावपाक जालें आसतरी मनाक एक समाधान मेळपाक जालें आसतरी हेची मुद्रा तेका दिवसा एक 20 मिनट 25 मिनट शक्य जाल्यार 40 मिनट केल्यार खंडितान परिणाम हेजे आसूर आसा पयलींचे शकताचे आमी 3 दिवसा भितर परिणाम पडलो आमकां स्वामीजी म्हणटाले तुमी स्वामीजी टायम ना गो आमकां खंय टायम आसा सगळे लोकांक म्हणचे आसा ते हाजे मोबायल हाती घेतलो टायम ना आमकां अश करता बस खंय टायम आसा आमकां जाल्यार थोड्या लोकांक टायम मेळटा मागीर आवय लोकांक मागीरले मिच्चो लोकांक दुकानां बसले तेन्ना न्हय उठ्ठ टायमार ग्राहक उरताची ना ग्राहक नासतना बशीत न्ही अशें न्ही कितें तोंदर आसा मागीर आवय लोक टी व्ही पळयता बसले तेन्ना कितें करता उरता हातींनी व्यायाम करता बसताची ना बशीत न्ही अशें करून कितें तोंदर आसा करीत आरामशीर सांजे 6:30 स्टार्ट येता 100 बागिलू 300 बागिलू न्हय बशीत न्ही ते आराम पळयता बसचे आरामशीर करता वरया कितें जावचें आसा कितले जिवना भितर परिणाम पडटाले अद्भुत ताचो परिणाम आसा ताका आचार्य शंकरांनी तोक मना समाधान म्हण सांगिल्लें आसता चिन्ह मुद्दे कदा केले आसा तोक मना समाधान जावका शांत जावका बुद्धी विस्तार जावका उदात चिंतन जावका तें करया अद्भुत चिंतन आचार्य शंकरान दिलां आमकां अशें सांगे न्हू आचार्य शंकर तत्व कितें आसाची हें अद्वैत तत्व अद्वैत म्हळ्यार द्वैत ना भेदभाव ना उट्टू देवता एक म्हणजे भावनेचेर वचका म्हणजे अद्भुत संदेश एकमेव आचार्य तेजे पयलीं खंयचे आचार्य ना आशिल्लेची तेजे पयले मठ मंदिर हें खंयचे वेवस्थे प्राचीन भारत भितर ना आशिल्ले मठ जरी आज पळयत काम जालें आसतरी तें कारण मूल कारण आचार्य शंकरच तेजे पयले मठ परंपरे ना स्वामी परंपरा ना संन्यास धर्म निषेध करून सोडा कलियुगा भितर जाल्यार संन्यासान पुन्हा उद्धार जावका ते लोकां भागा लोकांक संन्यास निमित्त ज्ञानोपदेश मेळका तिने जिवनांत बरें जावकां बदलच पुनः संन्यास पद्दती हाडले आचार्य शंकरांनी म्हणजे सत्य आमकां उतुरका तिने दिले तसले कोडगे आनी प्रशांनी खंयच्या आचार्यांनी दिले ना बाकी लोकांनी द्वैत विशिष्ट अद्वैत करून डिफरन्स करता गेले विना ಒಟ್ಟು लोक एक कला तत्व आचार्य शंकरा तत्व अशांग न्हू शिव दुसुनी विष्णू दुसुनी दोगू लोक एकूची दोगू लोक निरंतर दोगू लोकांले चिंतन करता उरताची पळयचे पड तुमी विष्णू शेषशाही जाल उरता शेषजान कितें करता उरता आमी म्हणटात न्हिदलो म्हण ते शब्द निद्र न्ही ते शब्द निद्रेक एक शब्द आसता तेका योग निद्रा म्हणून शब्द कितें योग निद्रा योग म्हळ्यार संबंध आशिल्ले तसले न्हिदी आमगे न्हिद भितर योग ना संबंध ना आमकां न्हिदून सोडटा आमी जाल्यार तो न्हीद काडटा आसा जाल्यार न्हीद काडटना तो तेगे चिंतने परमात्मा चलता आसा तेगे हृदया भितर परमेश्वर चिंतन चलता आसा ईश्वर फोट पळयचे पड तुमी ध्यान आसता नाशिल्ले फोट पळयले न्ही ईश्वराले ध्यान आसता तो केन्नाचे कोणा ध्यान करता उरता तो विष्णू ध्यान करता उरता व्यत्यास ना तो ते गेले हे ते गेले खंय व्यत्यास आसा व्हड कोण म्हणजे सांग कोण म्हणजे दोगू लोक एक जाल्यार मात न्ही ते करचे पतीनी पत्नीले ध्यान करचे पत्नीने पतीले ध्यान करचे एक जाल्यार मात न्ही ते चलता उरतने मना भितर निरंतर स्मरण चलता उरतने त्यानं व्हड कोण म्हणजे सान कोण म्हणजे कोण व्हड न्ही कोण सान न्ही असले एक अद्भुत संदेश हे कथा आमकां दिता आसा अशांग न्हू शिव विष्णू भितर आमी कितें द्वैत भावान कंगे न्हू श्रेष्ठ कनिश्ठ म्हणजे चिंतन दवरून घेतलें आसा ते मागीर समाजाक पयलीं ना आतां बी ना आनी मुखार बी येवचें ना म्हणजे बदल सांगचे इश्ट करता आसाचे अशें न्हू सगळे लोक एक देवता मनोभावनेचेरी अद्वैत तत्वाचेरी आमी मुखार वचका परमात्मा आशिर्वाद आमी घेवपाची विष्णू शिव
हें दोगूय लोकांना काम अद्भुत जालें तसलें काम मध्यान खंयचा गेल्या विशय आयलो ना ते बद्दल आनी थोडे चर्चा करतले आमी मध्य मध्य खंय तरेची जाल्यारी परमात्मा एक म्हणजे चिंतन येवंक आमकां एकम सद्विप्राह बहुधा वदंती एकू परमात्माक अनेक नांवाचेरी आमगे म्हालगड लोकांना आपयल खंय अशात न्हू परमशक्ती एक जे शक्तीचे व्यक्तिरूप अनेक शक्तीक आमी नमस्कार करची ना व्यक्ती नमस्कार न्ही आमगेले आमगे भारतीय तत्वाक लोक आरोप करताचे तुमी उठूची मुर्ती पूजन करताची म्हणून सांगेन तिंका दिसता कितें आमी मुर्ती करताची म्हणून आमी करची मुर्ती पूजन न्ही मुर्ती ताची तसले चैतन्याक शक्तीक मुर्ती पूजा करता असल्यार गणपती मुर्ती कंद उरता त्या कुठे पूजा करता वचून आमी ना केन्ना प्राणप्रश्टी करताची त्या नंतर आमकां कळटा ते देव आयला म्हणून देवता शक्ती आसा म्हणून तेन्ना पूजा करता आमी करची मुर्ती पूजे न्ही शक्ती पूजे हें गुत्तूर आमकां अशें आमगे न्हू परात्मना शक्ती एकूची ते वेगवेगळ्या रुपाचेर प्रकट जाला देवी जानू गणपती जानू विष्णू जानू शिव जानू ब्रह्म जानू म्हणजे सत्य केन्ना कळून घेताची तेन्ना आमी सगळे लोकांची प्रितीन उरूंक शकताची तसलें चिंतन आमकां सगळे लोकां भितर येवं म्हणजे विशेश तसले मागणी श्रीदेवीले ज्ञानेश्वरीले चरणार विंदा करचेक इश्ट करता आसा मस्त संतोष जाता आसा चातुर्मास्य कार्यक्रम देवी आशिर्वादांनी तुमी सगळे लोकांले प्रिती विश्वासाचेरी बरे रितीचेर जाता आसा आज वरकीची मस्त गांवांत मस्त लोक आयलेलीची सगळे लोक येवंक आजी विशेष पाद्यपुजा कार्यक्रमा भितरी अन्नदाना भितरी महाअन्नदान सेवे भितरी आनी सर्व सेवे भितरी आनी उदयास्तमान सेवे भितरी भाग घेवन मस्त सहकार दिला आसा त्या सगळ्या लोकांची हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशिर्वाद दिलो म्हणजे प्रार्थने करता आसा विशेष आमगे न्हू आजी मस्त गांवचे लोकांक आमगे येवचे पळयच मेळ्ळा आजी ताका मूळ कारण आज आमगेले अखिल कर्नाटक देव ब्राह्मण संघ तिने आज हांगा एक मिटींग दवरून घेतली तिने आज एक कार्यक्रम दवरून घेतली आज तेंगे निमित्त अनेक गांवचे लोक संघ संस्थेत लोक आज हांगा आयलेची अशें आमगे न्हू आज तिंगले मुखांतर मस्त गांवांत लोक आयले घेतली अखिल कर्नाटक देव ब्राह्मण संघात धारवाड येतानी आमगेले कर्नाटक संघाचे अध्यक्ष तसले श्रीयुत रवी गांवकर हेंगेले नेतृत्व भितर 2 बस लोक आयले री तुमच्या बरोबर देव ब्राह्मण समाज संघाचे अध्यक्ष बी तिनीच आमगे वेणाची अशें तिने मस्त लोकांचे आज हांगा आपूण हाडले तेजे बरोबर महिला मंडळी बी आयले धारवाडतनी युवक संघ बी आयले सोसायटीत लोक बी आयलेची म्हणजे संतोश विशय तेजे बरोबर आज अनेक दुसऱ्या संघटने आज हांगा आयलेले त्यामुळे रे मागीले उत्तर कन्नड भागात आशिल्ले तसले उत्तर कन्नड जिल्हा वाहिनी आनी मातृवाहिनीचे हे आज सगळे पदाधिकारी लोक विशेशान हांगा येवन आज व्हड तरेचे सेवा दिले आसा आज तिने येता म्हण बीच अनेक गांवांतल्यान अनेक लोक आयलेची कारण मातृवाहिनी कितें जिल्हा मठाचे ते जिल्हा मठ संघटना हेका तरी तिने लोकांक कळयले आमी येता आसा तुमी येवका म्हणून अशें आज मस्त लोक आज हांगा आयलेची आज जिल्हा वाहिनीचे आमगेले अध्यक्ष सत्यनारायण मामजावो ना जिल्हा वाहिनी करचे मूळ कारण करचे तसले आमगेले अंकोलाचे सुरेश हणजावो तिने मस्त सपोर्ट दिलेले अभिनंदनीय तेजे बरोबरी मंगळूरचे काले तिने आयलेली काल संध्या कलाकाची आमगेले दैवज्ञ महिला मंडळी मंगळूरचे तिने बीच आज येऊन घेऊन विशेष सेवे घेऊन पादपूजा कार्यक्रमात भितर भाग घेतल्याची तेजे बरोबरी येल्लापूरतनी दैवज्ञ हितवर्धक संघ येल्लापूरचे आमगे सुरेश नेतृत्व भितरी मस्त लोक आज आयलेलीची गाडी घेऊन तेजे बरोबरी शिर्शीतनी आज 2 बस आयलेची प्रायशा मस्त व्हड रितीचेरी आज आमगेले श्रीयुत काळेगुड्डी मंजणाल नेतृत्व भितरी सराफ संघ आनी आभरण संघाचे मुख्यस्थ तिनी तेंगेले मुखांतर आज 2 गाडी घेवन सामान्य 100 लोक ज्या जास्त लोक आज हांगा तिने व्हड सेव दिले प्रायशा गेल्या वर्सांनी चातुर्मास करतना निरंतर तेंगे सेव चलता उरता आशिल्लीची जाल्यार हे चातुर्मास कार्यक्रम बी वचका येवका म्हणजे थंयच्या लोकांले एक प्रीती विश्वास निमित्त 2 गाडी करून कोणाक एक पयशे बी घेतले ना केवल थोडेच एक 4-5 लोक तेंगेले मित्र लोक मेळून गे मंजणाले मित्र लोक मेळून घेवन स्वता डोनेशन करून घेवन तितलो व्हड दिन आज हांगा सगळे लोकांक आपोवन हाडले तेजे बरोबर आमगेले कडूरचे ज्ञानेश्वर महिला मंडळीचे अनेक पदाधिकारी बी लोक येवन घेवन आज हांगा व्हड सेवा दिली आसा त्या सगळ्या लोकांची हार्दिक धन्यवाद सांगचे देवीला आशिर्वाद दिलो म्हणजे प्रार्थने करता आसा तेजे बरोबर आज 2 विशेष सेवे हांगा जाल्ल्याची ते म्हळ्यार एक दिवसाचे संपूर्ण चातुर्मास सेवे ते सेवे दुसरे कोणा दिलेले न्ही मागेले दावणगिरीचे आवय जाले तसले
अवय संघटन जात असले श्री ज्ञानेश्वर महिला मंडळी दावणगेरे हिंनी 25 पद्दिनाची व्हड सेवे हांगा दिल्लो आसा. तेजे बरोबर दिवसा येवन हांगा सेवे बी करता आसाची त्या सगळ्या आवय लोकांक बटपदारिका लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशीर्वाद दवरो म्हणजे प्रार्थने करता आसा. अद्भुत जालें तसं सेवे दिली तिने मस्त संतोष जालें. एकूदर ड्रेस करून येवंक गेलो छंद करून तिने प्रिचीन उलोवंक गेलो सेवे दिली आसा. निरंतर तेंगे सेवे आसाची महिला मंडळीत लोक दिवसा आसाचे हांगा जाल्यार एक चार मातशें व्हड सहभाग घेतो जावं म्हणजे बदल ही विशेष प्रयत्न तिने केल्लो आसा. तेजे बरोबर हाजी उदयास्तमान सेवे ते हाजी उदयास्तमान सेवे देव ब्राह्मण सेवा संघ धारवाडचे आनी जी अखिल कर्नाटक देव ब्राह्मण संघ हे दोगो लोकांले संमिश्र सहकार्या भितर आज एक 50,000 उदयास्तमान सेवे आज आमगेले श्रीयुत रवी गांवकर अध्यक्ष तिनी गेले मुखांतर हे एक कमिटीक मेळ्ळो आसा. अशें आमगे न्हू अखिल कर्नाटक देव ब्राह्मण संघाचे सगळे पदाधिकारी लोकांक आनी देव ब्राह्मण सेवा संघाचे सगळे पदाधिकारी धारवाड सगळे पदाधिकारी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगताची देवीला आशीर्वाद दवरो म्हणजे प्रार्थने करता आसा. आज संध्याकाळाक अनेक कार्यक्रमाचे हांगा पळयले वैविध्यमय जाल्लो कार्यक्रम प्रायशे प्रति दिवस मागीर आवय लोक 5 10 भजनां म्हणटा आशिल्लीं सहज नांवात तसलीं जाल्यार आज मस्तीचो कार्यक्रम आसले तर 4 घंटे सुरू केलो तिने आश्चर्य दिसता. सकाळीक येताची येंग घेवन इतलो टूच बसताची म्हणून सांगल्यार अत्यंत आश्चर्य. प्रायशः 4 घंटे तनीच ललिता सहस्रनाम जाले रामरक्षा स्तोत्र जाले भजन म्हणले तदनंतर विशेष सुंदर कार्यक्रम वेदिकेवर पडिल्ले आमी ते म्हणून सांगल्यार दैवज्ञ महिला मंडळ धारवाडचे आवय लोकांनी सुंदर तसो भजन कार्यक्रम चलोवन दिले. तेजे बरोबर ज्ञानेश्वरी महिला मंडळी कडूरचे आवय लोकांनी बिची सुंदर तसो भजना कार्यक्रम भारी तयार करून आयला म्हण दिसता आसा. भारी सुंदर जन भजन चलोवन दिले. तेजे बरोबर उत्तर कन्नड मातबाईनी हेंगेले थंडाने मंडळी शिरशी हिनी बिचाची सुंदर जान मागेले संध्या आयिल्ले गीता आयिल्ले नेतृत्व भितर सुंदर जाल्लो भजन कार्यक्रम चलोवन दिले. तेजे बरोबर मागीर एक 91 मध्ये एक भजन 4 भजन करेशें दिसता आसा. ते सगळे लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता देवीला आशीर्वाद दवरो म्हणजे प्रार्थने करता आसा. तेजे बरोबर आज आमगेले अखिल कर्नाटक देव ब्राह्मण संघा वतींतनी एक अद्भुत जाल्लो तसले कार्यक्रमाचें उद्घाटन जालें. ते म्हळ्यार दैवज्ञाचे एक जनगणतीची एक वेबसायट आज हांगा ओपन केल्लो आसा. आमी सहजानुची आमगेले अध्यक्ष तसले वेळान सांगिल्ले आमगे समाजाची गणती जावंक आशिल्ले मस्त प्रयत्न केले बी ते जालें ना. आतां अखिल कर्नाटक संघा अध्यक्ष तुमी जाले आसाचे तुमगे नेतृत्व भितर हे जनगणती कार्य जालें बरें म्हूण सांगे न्हू. प्रायशः रेवेणाने ते एक विशेष सांगे न्हू ते एक टास्क घेतले तेणी अडना करया म्हूण सांगे न्हू. फर्स्ट मिटींग तिंगेले सागरा भितर जालें नंतर सेकंड मिटींग गुरुपौर्णिमे दिवस हांगा जालें. ते मिटींगान निर्णय येयले तिंगेले निर्णय आमगे न्हू तिनी थोडेच आमगे समाजाचे इंजिनियर लोकांक सांगले म्हण जाले एक वेबसायट तयार करूंक. ते वेबसायट तयार जाल्या न्हू आज ते वेबसायटीचे लोकार्पणे आज आमकां दनपारांक केल्ले आमी ते लोकार्पण जे आमगे न्हू आज सगळे आमगेले कितें जनगणती कार्यक्रम आसा त्या कार्यक्रमाक एक चालान आज मागेले अखिल कर्नाटक देव ब्राह्मण संघाचे सगळे पदाधिकारी लोकांनी मेळगे न्हू दिल्लो आसा. अशें आमगे न्हू ते सगळे पदाधिकारी लोकांक हार्दिक धन्यवाद सांगता आसा. एक बऱ्या कामाक तुमी चालन दिलें आसा तुमगेलें काम यशस्वी जावं बरें जावं म्हणून. तेजे बरोबर मागीर समाजा लोकां भिची एक निवेदन करचें आमी इश्ट करता आसाची. ते म्हळ्यार आज हें कितें वेबसायट ओपन जालें आसा हें वेबसायट लोकांक उपलब्ध आसा. तुमगेले घरा भितर कितले लोक आसाची कोण कितें करताची तुमगेले गोत्र खंयचे म्हालगड लोकांचें नांव कितें हें एक तुमी तुमचे भितर वेबसायटी भितर सहजानुची तुमी संयोजन केल्लें प्रायशः आनी एक 2-3 म्हयने भितरच हें वेबसायट कंप्लीट जाता. देवरे समाजाचे सगळे माहिती आमकां मेळूंक शकता. अशा न्हू मागीर समाजाचे सगळे आवय लोकांक आनी सगळे मित्र लोकांक निवेदन करचें इश्ट करता आसाची वेबसायट ओपन जालो आसा. हेजो उपयोग आमी सगळे लोक घेया. आमगे समाजाचे सगळे माहिती एक तुमचें मेळटा आसली एक वेवस्थीत जावका समाजाचें एक सर्वांगीण चित्र आमकां मेळ्ळें रे समाजाक आमी कितें करीत कसलें केलें रे आनी मुखार अभिवृद्धी करीत. थोडे लोक म्हणटा स्वामी कर्नाटक राज्य संघातून बी जे सरकारातून बी जाता आसा म्हणून जाल्यार सरकारान कितें जनगणती करचें आसा तें आमकां मेळटा म्हूण सांगूंक जावच ना. ते गोवोरमेंटाक हातीक उरता दिनाका उरता. आमकां एक अंकेसंख्या मेळटली सोडले री बाकी खंयची आमकां मेळटना माहिती जाल्यार आमकां अंकेसंख्ये बरोबर कितें करता आसाची तेंगेली स्थिती गती कितें आसा हें थोडे तरी माहिती मेळ्ळें री थोडे तरी आमी प्रगतीक मुखार वचूंक अनुकूल येता. अशा न्हू
आज कितें वेबसायट ओपन जाल्लो आसा ह्या वेबसायटाचो उपयोग लोकांक घेवका जाल्यार तितले आमी तुमकां नोंदणी करून घेवका आमगेले जनन कार्यक्रमाक मागीर सगळे समाज बांदव लोकांनी विशेष आमगे सहकार दिवका म्हणजे आमगेले देवळाले अपेक्षा आसा त्या अपेक्षाक आमचो उठलोक स्पंदन दिवस जावं म्हणजे विशेष निवेदन करचें इश्ट करता आसा मस्त संतोश जाले चातुर्मास्य कार्यक्रम बरे तरेचे चलता आसा सगळे कार्यक्रमाची यथावत आसाची आज बीची अनेक आवय लोकांनी नैवेद्याक कण हाडिल्लो आसा त्या सगळ्या आवय लोकांक बीची हार्दिक धन्यवाद सांगता आसा आतां थोड्या वेळा भितर आतां तीर्थ दितलेची सगळे लोक लायनशीर या तीर्थ घेया स्वामीजी पांय पूण प्रसाद घेवन महाप्रसाद घेवन म्हाका सगळ्या कार्यक्रमाक सहकार दिवप सजेस्ट करताची तुमगेली प्रिती विश्वासक ते भगवती राजस्वती ज्ञानेश्वरी बर करून दिवं म्हणजे प्रार्थना करताची ही आमगेले कथोपदेशाक विराम घेता आसा इति श्रीमन्नारायण स्मृतयः लोकाः समस्ताः सुखिनो भवन्तु हरिः ओम।